साहेब या उपनगरामध्ये पाण्याचा गेले कित्येक वर्ष झाला प्रलंबित प्रश्न होता. पाणी आमच्या उशाला आहे पण घशाला कोरडा आहे साहेब, अशी परिस्थिती होती. पण ज्यावेळी तुम्ही या पालकमंत्री पद घेतलं आणि कोल्हापूर शहराला 7 ते 8 दिवस पाणी मिळालं नाही, त्या दिवशी त्वरित तुम्ही आदेश दिले. शिंगणापूर असू दे, बालिंगा असू दे, तिथे सगळे पंपिंग स्टेशन अत्याधुनिक केले आणि आज कोल्हापूर शहरातल्या ABCDE वॉर्डला त्या पाण्याचा प्रश्न मिटवला. त्याबद्दलही साहेब मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो. साहेब निश्चितपणे मला जास्ती वेळ काय आपला घ्यायचा नाही, कारण माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला ऐकण्यासाठी ते लोक आहेत. कारण आज आपण जे केलं ते मांडण्याची भूमिका माझी आहे. पण या ठिकाणी मला जाहीर सांगायचं आहे की माडिक घराण्याचं आणि राधानगरी भुदरगड या लोकांचं एक जेवणाचं नातं आहे साहेब. राजकारणात येण्याच्या पहिल्यापासून साहेब कैलासवासी बापू, जे आमचे बापू म्हणून ओळखतात, बबनदादा, यांची एक चांगली ओळख आहे. तुमचं प्रेम आमच्या घरावर आहे. निश्चितपणे राजकारण सोडून सुद्धा तुम्ही आम्हाला मोठं पाठबळ दिलंय. याची कुठेतरी उतराई हे करणं म्हणून, आम्ही सेवक म्हणून आम्ही या जिल्ह्याची उतराई करण्यासाठी निश्चितपणे ज्या पायरीने चढलो त्यांना नमस्कार करणं आणि तुमची सेवा करणं हीच भूमिका माडिक परिवारची निश्चितपणे या ठिकाणी साहेब मला जाणवते आणि त्याची उतराई करणं हीच माझी भूमिका आहे. या शहराच्या उपनगराचा साहेब कायापालट करण्यासाठी तुमची साथ मला पाहिजे आणि या 5 उमेदवारांना पाहिजे. त्याशिवाय आम्ही इथं विकास करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्यावी ही विनंती या निमित्ताने देतो. पण साहेब आपल्या साक्षीनं, आपल्या विनंतीनं मी साहेब आपल्याकडे एक विनंती केली आहे पालकमंत्री महोदय की या कोल्हापूर शहराच्या उपनगरासाठी साहेब आम्हाला एक चांगलं हॉस्पिटल, एक वेगळं हॉस्पिटल आम्हाला या ठिकाणी पाहिजे. ते तुम्ही आपल्या बोलण्यामध्ये आम्हाला सांगावं ही मी आपल्याला विनंती करतो. या उपनगरामध्ये साहेब आम्हाला हॉस्पिटल वेगळं पाहिजे, तर आमच्या कोल्हापूरमध्ये या उपनगरासाठी एक वेगळं हॉस्पिटल आम्हाला या ठिकाणी पाहिजे आणि ते तुम्ही आज या बोलण्यामध्ये जाहीर करावं, जेणेकरून सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ आम्हाला या हॉस्पिटलमध्ये घेता येईल. या उपनगरामध्ये वेगळं क्रीडांगण, या उपनगरामध्ये जे विषय आहेत, जे कोल्हापूर शहराच्या विकास दृष्टिकोनातून करता येते ते सर्व काही आम्ही आपल्यासाठी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भाजी मार्केट असू दे, या ठिकाणी आम्हाला खूप वाचनालय हे मोठ्या प्रमाणात आम्हाला इथे या ठिकाणी करून पाहिजे. या ठिकाणी साहेब आपण द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि या उपनगराचा कायापालट करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही म्हटलं की बाबा आमचा शहराचा शेवटचा भाग आहे, पण निश्चितपणे या ठिकाणी आपल्या शहराचा मोठा भाग आहे. 5 उमेदवार आपल्या या ठिकाणी आहेत, पण या महायुतीचे आपल्याला 2 चिन्ह आहेत आणि 5 उमेदवार आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी फक्त चिन्ह बघा, एवढं काय बघू नका. जिथं कमळ दिसतं तिथं बटन दाबा, जिथं धनुष्यबाण दिसतं तिथं बटन दाबा, एवढंच करा. कुठल्याही भूलथापांना, कुठल्या आमिषाला बळी न पडता महायुतीचा भगवा पडकवण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या आणि द्या अशी आशा व्यक्त करतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.